झाल्या की त्यांनी ते त्यासाठी त्यांनी ते वाघीचा काहीतरी प्रॉब्लेम तेव्हा कोण होता तो वायरमॅन तो शिंदे कोण होता त्याची त्यांची बाजूबाजू झाली त्याच्यावरती ते सांगून आले पोटात अजून चालू आहे त्यासाठी त्यांनी केले सगळ्यांसाठी केले माझं नाव अनंत काशीनाथ म्हात्रे, माजी सरपंच बेनशे. मी 1994ला सरपंच होतो, पण त्या 1994 पासून आजपर्यंत या इलेक्ट्रिसिटी बोर्डाच्या ऑफिसरांना आणि इतर कर्मचाऱ्यांनासुद्धा त्यांच्या वेळोवेळी मी अर्ज विनंत्या पण करत होतो आणि अजून करत आहे. आज माझं वय 77-78 वर्ष आहे, तरी अजून विनंत्या करतो, अर्ज देतो आहे. पण आम्हाला जसं काय म्हणतात ना की हातावर गुळ देतात आणि आपलं समाधान करतात, त्याप्रमाणे आमचं ते समाधान करतात. पण हा बेनशे गाव किंवा शिव विभाग हा एकदम खाडीच्या पलीकडून अंदमान निकोबारसारखं आम्हाला तरी केलेलं आहे की लाईट ही कासू विभागातून येतो आहे, ती कासू विभागात क्वालिटीहून खाडीतून कुठं ते कारणं सांगतात, ते खाडीत पूल तुटला आहे किंवा तो वायर तुटली किंवा ते इथे वायर तुटली, जांबोशीला वायर तुटली, आमटेमला वायर तुटली, अशी नको ती कारणं सांगतात. पण हे कारण नाही तर ह्यांची वीज जी विकली जातो आहे आणि कुठल्या कंपनीला विकली जातो आहे ते पण आम्ही सिद्ध करू. पण ह्याबाबत जसं आम्ही बेनशे मंदिरात एका वायरमॅन इलेक्ट्रिसिटी बोर्डाच्या अधिकाऱ्याला कोंडून ठेवलं होतं आणि ज्या वेळेस त्यांनी ते प्रश्न सोडवला तेव्हा त्याची सुटका केली. आधी मोठमोठे अधिकारी आले ते तालुक्याचे, जिल्ह्याचे, तेव्हा त्यांना आम्ही सोडला आणि त्यावेळेसच आम्ही त्यांना मारणार होतो. पण आम्ही सनदशीर मार्गातली लोक आहोत, सनदशीर मार्गातली लोक असल्यामुळं आम्ही विचार करतो. पण या विचाराचा फायदा ह्या इलेक्ट्रिसिटी बोर्डाने जास्त आमचा उचललेला आहे. तेव्हा ह्यापुढे आम्ही आता फायदा उचलून देणार नाही. तर इथं कोण येईल अधिकारी, त्या अधिकाऱ्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत आणि लवकरच या 2 ते 4 दिवसात बेधडक आंदोलन पेण इलेक्ट्रिसिटी बोर्डावर, तालुक्याच्या इलेक्ट्रिसिटी बोर्डावर काढल्याशिवाय राहणार नाहीत. जवळजवळ मी आज 1-2 महिने बघतो जिथपासून पाऊस सुरू झाला आहे. पाऊस तर जाऊ द्या, पण उन्हाळा जरी ह्या सतत मे महिन्यात का उन्हाळा पावसाला काही असू द्या, या सतत MCBचा गलथानी कामगार आहे आणि माणसाला, ग्रामस्थाला व विद्यार्थ्यांना, शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा हा सतत त्याचा त्रास हा भासत आहे. परंतु हा त्रास अजिबात न भासताना या MCBच्या कामगारांनी किंवा MCBच्या मोठ्या अधिकाऱ्यांनी हा प्रश्न हाताळला पाहिजे आणि ग्रामस्थाला निष्काळजी होणारा त्रास हा सण झाल्याने त्रास होता कामा नये याची MCBने दखल घ्यावी. एक रात्रभर 2 रात्रीभर लाईट जर नसते तर आज शाळेतल्या मुलांनी अभ्यास कसा करायचा आणि शाळेतल्या मुलांनी अभ्यास करायचा का हा प्रश्न बाजूला असून सुद्धा शाळेतल्या मुलांच्या आईबापांनी त्यांना डबा कसा बनवायचा, त्यांचं जेवणपाणी कसं करायचा, त्याचं संगोपन कसायचा, अशी परिस्थिती सतत या विभागामध्ये विजेच्या मुलं आम्हाला भासवत आहे. तर यासाठी MCBने याची दखल घ्यावी व आमचा वीज पुरवठा हा सतत चालू असावा याची आम्ही त्यांना विनंती करतो. मध्ये कोरोनाच्या टायमामध्ये एकतर आमचे कामं सुटलेले, माझ्या मुलांचे कामं सुटलेले, मी 65 वर्षाचा माणूस आहे, तसं दुसरं चालू आहे. त्या काळामध्ये माझ्या घराला 25 उत्तम लक्ष्मण सावंत ह्या घर बिल मला लाईट बिल किती यायचं 25,000 महिन्याला 25,000. आणि तिथे थोडंसं काहीतरी सांगायचे की तुम्हाला पुढच्या महिन्यात कमी करू, त्याच्या पुढच्या महिन्यात कमी करते, घेऊन जायचे 25,000 काय 18,000 20,000. आम्ही कुठल्यातरी परिस्थितीतून लोकांकडून 10% 5% काढायचे कामं बंद होते. परत दुसऱ्या महिन्यात तेवढंच बिल 40,000 आलं, 25,000 आलं, 20,000 आलं असं. आणि एकतर रात्र लाईट नसती, मुलं बाळं रडतात. माझी नात परवा पडली, हे डोक्याला लागलं, लाईट नसल्यामुळं काल रात्री अंधारामध्ये पडली. एवढे लहान बाळं इकून त्या घरातून त्या घरात जाता वेळेस पडतात. आम्ही वर्ध माणसं आहोत, रात्रभर झोप येत नाही, आम्हाला बीपीचा आजार आहे. एवढी सरकारची ह्याच्यावर लाईटीवर दुर्व्यवस्था आहे. ह्याच्यामुळं आम्हाला एवढीच मागणी आहे की आमच्या ग्रामीण भागामध्ये जे बेनशे, शिव हे सर्व जी गावं आहेत ह्याच्यामध्ये आम्हाला लाईटीची योजना पाहिजे. नाही तर आम्ही सर्व गावकरी मंडळी हे 12 गावचे का 14 गावचे लोक आम्ही त्या MCBवर आम्ही मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही, एवढंच आम्ही सांगू इच्छितो. शिव बेनशे हा ग्रामीण भाग असून पेण तालुक्यातील सगळ्यात शेवटचा टोकाचा भाग आहे आणि आमची लाईट ही पेणवरून वडकल, फेडरवरून पांढरपूर मार्गे कोलेटी आणि कोलेटी मार्गे बेनशे, गांधेचोळे अशी लाईन गेलेली आहे. परंतु याच्यामध्ये आम्ही गेली 10 वर्षे या लाईटवाल्यांच्या ऑफिसरला भेटून प्रत्येक वेळी सांगत असतो की आम्हाला लाईट ही पर्यायी व्यवस्था करा.
एकतर पवनार फेडरवरून लाईट द्या किंवा नागोडणे फेडरवरून लाईट द्या, परंतु ही जे आंबाखाडीच्या नदीतून आलेली पोल आहेत, वायर आहेत, वीज वाहक तारा आहेत, त्या वारंवार या पावसामुळे किंवा थोडा तरी वारा आला तरी तुटतात आणि त्याचा हा त्रास आमच्या हा ग्रामस्थांना, गरिबांना, गोरगरिबांना, लहान मुलांना, आदिवासींना, ज्येष्ठांना सगळ्यांना त्रास सर करत होते. आम्ही निवेदन देऊन तर अक्षरशः थकलोत. हे ऑफिसर्सनी फक्त करतो सांगतात, परंतु कोणत्याही कागदावर कारवाई झालेली आजपर्यंत दिसत नाही. 10-10 मिनिटांनी 5-5 मिनिटांनी लाईट जाते, वारा नाही, पाऊस नाही, ऊन नाही, तरीसुद्धा लाईट जाते. अक्षरशः ही महिला मंडळं आणि हे सगळे ग्रामस्थ त्रस्त झालेत आणि आक्रमक झालेत. आता जनतेचा उद्रेक झाल्याशिवाय मात्र ह्या राहणार नाही. प्रत्येक वेळी किती वेळा निवेदन द्यायचे, सारखे निवेदन द्यायचे, फोन करायचे, येईल लाईट, अरे त्याचा काहीतरी आम्हाला रिप्लाय द्या, कुठं लाईन तुटले त्याचा फोटो पाठवा आम्हाला, किंवा त्याचा काहीतरी आम्हाला पुरावा द्या की इथे लाईट तुटलं, वडकलला लाईट तुटलं, आमटेमला. नुसतं सांगता तुम्ही तोंडी आणि लाईट तर नक्की कुठे जाते की चोरी तर होत नाही हे पण ह्याच्यामध्ये शंका आम्हाला आज येतो आहे. प्रत्येक वेळी आम्ही लाईटचे निवेदन देऊन अक्षरशः थकलो आहे. आता डायरेक्ट जनतेचा उद्रेक होईल आणि आम्ही ह्या ऑफिसरच्या कार्यालयावर धडक मोर्चा येत्या 1-2-3 दिवसामध्ये आम्ही घेऊन जाणार आहोत. ही आमची प्रतिक्रिया आहे.